निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शिवरायांसी आठवावे जीवित गुणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे। संत रामदास स्वामींनी छत्रपती शिवरायांचं असं वर्णन केलेलं आहे। यशवंत गुणवंत कीर्तिवंत वरदवंत पुण्यवंत छत्रपती शिवाजीराजे जर आज आपल्याला जो विचार मिळतोय ती छत्रपती शिवरायांची देणे मरावे तरी कीर्तिरूपी उरावे शंभूराजांनी शिकवलं। जीवन कसं जगावं हे शिवरायांकडून शिकावं आणि मरण कसं पत्करलं आपल्या धर्मासाठी हे शंभूराजांकडून शिकावं। अशा या पावन भूमीमध्ये आपण हा सोहळा साजरा करतोय। 75वा वाढदिवस साजरा करणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं, त्यासाठी भगवंताची कृपा असावी लागते। जगी आईचा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीच जावा आणि या नानांनी कष्टातून संसार फुलवला। आपल्या लोणीकर असेल वडू असेल मावळ प्रांत असेल महाराष्ट्री संतांची आणि वीरांची भूमी म्हणून ओळखली जाते। आणि आज या पावन दिवशी अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि आपले नातेवाईक खूप लांबून आलेले आहेत, मावळ प्रांतामधून सुद्धा आलेले आहेत। छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांच्यावरती 5 ते 10 मिनिटं बोले, त्यानंतर नानांचं आयुष्य नानांनी कशा पद्धतीने जगलं हे मी सांगणार आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे कटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरति प्रदेशं विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते बंधू श्रीचरण श्री गुरूंचे